विद्यार्थ्यांनो सुप्रभात नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 25 ते 31 जानेवारी हा जो आठवडा आहे त्याचे चालू घडामोडी प्रश्नांची आपण या ठिकाणी उजळणी करणार आहोत। डेली बेसिसवर चालू घडामोडींचे व्हिडिओ बघायचे असेल तर डेली करंट अफेअर हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा। व्हिडिओला सुरुवात करा। सर्वात पहिला प्रश्न आहे, अपार आयडी जनरेशनच्या बाबतीत कोणत्या राज्याने मोठ्या राज्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे? आपल्याला ऑप्शन रीड करायचे असेल तर व्हिडिओला पॉज करायचा आणि ऑप्शन स्वतः रीड करा आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा। तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे छत्तीसगड। लक्षात घ्या, ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्टरी म्हणजेच अपार सिस्टीम, स्वयंचलित कायमस्वरूपी शैक्षणिक खाते नोंदणी प्रणाली। पुढील प्रश्न, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार कोणत्या देशाचा पासपोर्ट जागतिक स्तरावर 5व्या क्रमांकावर आहे आणि मध्य पूर्वेतील सर्वात मजबूत पासपोर्ट बनला आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे UAE। पुढील प्रश्न, अलीकडेच आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सीची 16वी सभा कोठे आयोजित करण्यात आली होती? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे अबुधाबी। इंटरनॅशनल रिन्युएबल एनर्जी एजन्सी म्हणजे इरेना आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा संस्था स्थापना झाली 26 जानेवारी 2009 मध्ये। मुख्यालय आहे मजदार शहर, संयुक्त अरब अमिराती। महासंचालक आहेत फ्रान्सिस्को ला कॅमेरा। पुढील प्रश्न, नेल्लोर जिल्ह्यातील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाने अलीकडेच मंजूर केलेल्या ग्रीनफील्ड विमानतळाचे नाव काय आहे? तर याचं जे नाव आहे ते आहे दगडार्थी विमानतळ। लक्षात घ्या, आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाने प्रादेशिक हवाई संपर्क आणि लॉजिस्टिक पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी दगडार्थी ग्रीनफील्ड विमानतळाला मान्यता दिली। पुढील प्रश्न, नीती आयोगाच्या निर्यात तयारी निर्देशांक 2024 मध्ये कोणते राज्य आघाडीवर आलेले आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे महाराष्ट्र। नीती आयोग स्थापना झाली 1 जानेवारी 2015 अध्यक्ष आहेत पंतप्रधान, उपाध्यक्ष आहेत सुमन केबेरी, CEO आहेत BVR सुब्रमण्यम आणि पूर्णवेळ सदस्य आहे राजीव गोबा। पुढील प्रश्न, 2025-26च्या जागतिक अन्न शहर क्रमवारीत मुंबई शहराने कोणते स्थान मिळवले आहे? तर राईट आन्सर आहे 5वे स्थान। पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या देशाने इजिप्त, लेबनॉन आणि जॉर्डनमधील ब्रदरहूड मुस्लिम संघटनांना दहशतवादी गट म्हणून घोषित केले? याचं योग्य उत्तर आहे अमेरिका। पुढील प्रश्न, भारत, श्रीलंका आणि मालदीव यांच्यातील दोस्ती या त्रिपक्षीय सरावाचे कोणते संस्करण आयोजित करण्यात आले होते? तर ही जी आवृत्ती होती ती 17वी। सहभागी कोण आहेत? भारतीय तटरक्षक दल, श्रीलंका तटरक्षक दल आणि मालदीव राष्ट्रीय संरक्षण दल। यानंतर पुढील प्रश्न, भारत आणि कोणत्या देशाने पॅक्स सिलिका भागीदारीवर स्वाक्षरी केली? तर याचं राईट आन्सर आहे अमेरिका। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता देश अलीकडेच जगातील दुसऱ्या क्रमांकाचा 5G वापरकर्ता आधार बनला आहे? तर याचं राईट आन्सर आहे भारत। पुढील प्रश्न, फिनके नदी कोणत्या देशाची आहे आणि तिला जगातील सर्वात जुनी नदी म्हणून घोषित करण्यात आले आहे? राईट आन्सर आहे ऑस्ट्रेलिया। पुढील प्रश्न, इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान जानेवारी 2026 मध्ये भारताने कोणत्या बंदरांचे कामकाज तात्पुरते थांबवले? योग्य उत्तर आहे चाबहार बंदर। पुढील प्रश्न, भारतातील पहिला नमो पुस्तक महोत्सव खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता? योग्य उत्तर आहे नवी दिल्ली। पुढील प्रश्न, शाया जिंदानी यांची अलीकडेच कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे? योग्य उत्तर आहे येमन। पुढील प्रश्न, केंद्रीय दक्षता आयोगात दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? योग्य उत्तर आहे प्रवीण वशिष्ठ। पुढील प्रश्न, जगातील सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थापन केला जाईल? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे आंध्र प्रदेश। भारतातील पहिला आणि जगातील सर्वात मोठा हिरवा अमोनिया आणि हायड्रोजन उत्पादन प्रकल्प सुरू होतोय। पुढील प्रश्न, जानेवारी 2026 मध्ये भारताने इराणमधून आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले? योग्य उत्तर आहे ऑपरेशन स्वदेश। पुढील प्रश्न, 2025च्या नोबेल शांतता पुरस्काराच्या कोणत्या विजेत्याने अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना त्यांचा पुरस्कार सुपूर्द केला? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मारिया कुरिना मचाडो।
पुढील प्रश्न, रोबोट सिस्टीम 15 कोणत्या देशाने विकसित केले आहे? याचं राईट आन्सर आहे स्वीडन. डेव्हलपर कंपनी आहे साब बोफोर्स डायनेमिक्स. प्रकार आहे लांब पल्ल्याचे जहाज विरोधी क्षेपणास्त्र. वापर आहे नौदल आणि हवाई दल. हे जमिनीवरून जमिनीवर आणि हवेतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. पुढील प्रश्न, कोणत्या भारतीय राज्यात आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संशयित निपाह विषाणू संसर्ग प्रकरणे आढळून आले आहेत, ज्यामुळे राष्ट्रीय संयुक्त उद्रेक प्रतिसाद पथकाची नियुक्ती करण्यात आली? राईट आन्सर आहे पश्चिम बंगाल. पुढील प्रश्न, 2025 मध्ये आघाडीच्या EV राज्यांमध्ये कोणत्या भारतीय राज्याने वैयक्तिक 4 चाकी इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्याचा सर्वाधिक वाटा नोंदवला? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे केरळ. पुढील प्रश्न, स्पिटूक गस्टर महोत्सव कुठे साजरा करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे लडाख. लडाख हा जम्मू आणि काश्मीर राज्याचा एक भाग होता. ऑगस्ट 2019 मध्ये भारतीय संसदेने एक कायदा केला, ज्याद्वारे 31 ऑक्टोबर 2019 रोजी लडाख केंद्रशासित प्रदेश झाला. पुढील प्रश्न, भारतातील पहिले सार्वभौम AI पार्क कुठे स्थापन केले जाईल? तर राईट आन्सर आहे तामिळनाडू या ठिकाणी. पुढील प्रश्न, सरकारी प्लॅटफॉर्ममध्ये बहुभाषिक AI संचलित भाषा तंत्रज्ञान एकत्रित करण्यासाठी कोणत्या भारतीय राज्याने डिजिटल इंडिया भाषणी विभागासोबत सामंजस्य करार केला आहे? तर राईट आन्सर आहे मध्य प्रदेश. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय मसाला परिषद 2026 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे केरळ. पुढील प्रश्न, दरवर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती केव्हा साजरी करण्यात येत असते? तर योग्य उत्तर आहे 23 जानेवारी रोजी. पुढील प्रश्न, सायना नेहवालने अलीकडेच कोणत्या खेळामधून निवृत्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे बॅडमिंटन. पुढील प्रश्न, भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेला आर्यन वैष्णव कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचा आहे? योग्य उत्तर आहे दिल्ली. पहिला ग्रँडमास्टर आहे विश्वनाथ आनंद. पहिली महिला ग्रँडमास्टर आहे कोनेरू हम्पी. पहिली भारतीय महिला ग्रँडमास्टर आहे S विजयलक्ष्मी. आणि सर्वात युवा ग्रँडमास्टर आहे D गुकेश. पुढील प्रश्न, भारतीय रेल्वेचा सर्वोच्च सन्मान कोणाला मिळाला आहे? तर हा मिळाला आहे चंदना सिन्हा यांना. महत्त्व काय, तर भारतीय रेल्वेच्या सर्वोच्च सन्मानापैकी एक आहे, जो त्यांच्या निस्वार्थ सेवेसाठी दिला गेला. रेल्वे स्थानकावर बाल तस्करी रोखण्यासाठी आणि मुलांची सुटका करण्यासाठी केलेले अथक प्रयत्न यांकरता त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. पुढील प्रश्न, 2025-26 मध्ये विजय हजारे ट्रॉफी कोणी जिंकली आहे? योग्य उत्तर आहे विदर्भ. पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्याने गुटखा, पान मसाला आणि तंबाखू उत्पादनांवर पूर्णपणे बंदी घातली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ओडिसा. ओडिसा राज्याच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने गुटखा, पान मसाला तसेच तंबाखू किंवा निकोटीनयुक्त सर्व उत्पादनांवर कडक बंदी घालण्याची घोषणा केली. या नव्या अधिसूचनेचा उद्देश या उत्पादनांचा वापर थांबवणे आणि सार्वजनिक आरोग्याची सुरक्षा सुनिश्चित करणे हा आहे. ही बंदी उत्पादन, विक्री, साठवणूक, वाहतूक आणि वितरण सर्वांवर लागू होईल. यासोबत ओडिसा सर्वोच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशांचे पूर्ण पालन करणारे राज्य बनले आहे. ओडिसा राज्याची स्थापना झाली 1 एप्रिल 1936ला. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण मांझी. राज्यपाल आहेत हरिबाबू कंभापती. राजधानी आहे भुवनेश्वर. राष्ट्रीय उद्यान आहे भितरकनिका, सिमिलीपाल आणि नंदनकरन. महत्त्वाची धरणे आहेत हिराकूड, मंदिरा, काला आणि इंद्रावती. ओडिसाच्या शेजारचे राज्य कोणते आहेत तर बघून घ्या. छत्तीसगड आहे, झारखंड आहे, पश्चिम बंगाल आहे, त्यासोबत आंध्र प्रदेश देखील आहे. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच कोणते उत्तर प्रदेशचे पहिले झिरो फ्रेश वेस्ट डंप शहर बनले आहे? योग्य उत्तर आहे लखनौ. लखनौमध्ये अलीकडेच शिवरी साईटवर 3ऱ्या ताज्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. यासोबतच लखनौ उत्तर प्रदेशचे पहिले राज्य बनले जिथे 100% ताज्या नगर निगम कचऱ्याचे वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया केली जात आहे. उत्तर प्रदेश बघून घ्या. उत्तर प्रदेश कुठे आहे तर उत्तर प्रदेश आहे या ठिकाणी. शेजारील राज्य कोणते आहे? मध्य प्रदेश आहे, बिहार आहे, झारखंड आहे,
राजस्थान आहे, त्यासोबत हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड यांची सीमा उत्तर प्रदेश राज्याला लागली आहे. उत्तर प्रदेशची स्थापना झाली 24 जानेवारी 1950ला. मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल, राजधानी आहे लखनौ, तर राष्ट्रीय उद्यान आहे दुधवा, पिलीभीत आणि महत्त्वाची धरणे आहेत रिहंद. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडे कोणता देश भारताचा दुसरा सर्वात मोठा LNG पुरवठादार बनला आहे? योग्य उत्तर आहे UAE. UAE विषयी आता ज्या महत्त्वपूर्ण घटना आहेत ते बघा. इंटरसेक 2026चे आयोजन दुबई येथे करण्यात आले. भारत आणि UAE यांच्यात संयुक्त लष्करी सराव डेझर्ट सायक्लोनचे दुसरे संस्करण संपन्न झाले. जगातील पहिली ईट विस्मा जीन थेरपी अबुधाबी येथे सुरू झाली. जगातील सर्वात मोठ्या डेल्टा मीडिया इव्हेंटच्या रूपात ब्रिज समिट 2025चे समापन अबुधाबी येथे झाले. UAEने नव्या सांघिक कायद्याअंतर्गत डिजिटल दिरहमला वैध चलन घोषित केले. UAEने बँक टू मार्केट अभियान सुरू केले. एशिया पॅसिफिक सिटीज समिटचे आयोजन दुबई येथे करण्यात आले. CBSEने दुबई येथे पहिली आंतरराष्ट्रीय सहयोग बैठक आयोजित केली. पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या राज्याच्या पोलिसांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीस ध्वज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे सिक्कीम. लक्षात घ्या, सिक्कीम पोलिसांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीस ध्वज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. निशान या नावाने ओळखला जाणारा हा पुरस्कार शौर्य, शिस्त, समर्पण यांचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यानंतर केवळ 14 राज्यांना हा प्रतिष्ठित सन्मान प्राप्त झाला आहे. पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या देशात टी लेडी या नावाने प्रसिद्ध कीर्तिदा मेकानी यांचे निधन झाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सिंगापूर. लक्षात घ्या, भारतात जन्मलेल्या आणि सिंगापूरला आपली कर्मभूमी बनवणाऱ्या प्रसिद्ध पर्यावरणवादी कीर्तिदा मेकानी यांची 19 जानेवारी रोजी 66व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या टी लेडी या नावाने मोठ्या प्रमाणावर ओळखल्या जात होत्या. गेल्या 3 दशकांहून अधिक काळ त्यांनी निसर्ग संवर्धन, सामुदायिक कल्याण आणि सांस्कृतिक विकासासाठी शांतपणे प्रभावी कार्य केले. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडे राम जन्मभूमी यात्रेवर पुस्तकाचे विमोचन कोणी केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे CP राधाकृष्णन. लक्षात घ्या, भारताचे उपराष्ट्रपती श्री CP राधाकृष्णन यांनी नवी दिल्ली येथील उपराष्ट्रपती निवास येथे चालीस ऑफ अम्ब्रोसिया राम जन्मभूमी चॅलेंज अँड रिस्पॉन्स या पुस्तकाचे विमोचन केले. हे पुस्तक भारत सरकारचे माजी सचिव श्री सुब्रमण्यम पाथोरी यांनी लिहिले आहे. या प्रसंगी अनेक वरिष्ठ अधिकारी, विद्वान आणि प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. पुढील प्रश्न, अलीकडे टाटा कम्युनिकेशनने कोणाला MD आणि CEO म्हणून नियुक्त केले आहे? योग्य उत्तर आहे गणेश लक्ष्मीनारायण. लक्षात घ्या, टाटा कम्युनिकेशनने गणेश लक्ष्मीनारायण यांची व्यवस्थापकीय संचालक आणि CEO म्हणून नियुक्ती केली, ज्यांना 30पेक्षा अधिक वर्षांचा जागतिक व्यवस्थापनाचा अनुभव आहे. पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या देशाने अधिकृतपणे WHO पासून स्वतःला वेगळे केले आहे? तर तो देश आहे अमेरिका. भारत आणि नमिबिया यांच्यात 5व्या फेरीच्या परराष्ट्र कार्यालयात सल्ला मसलती बैठकीचे आयोजन 19 ते 20 जानेवारी 2026 रोजी करण्यात आले. या बैठकीत संरक्षण, महत्त्वपूर्ण खनिजांसह अनेक क्षेत्रातील सहकार्य अधिक सखोल करण्यावर सहमती झाली. पुढील प्रश्न, अलीकडे टाटा समूह कोणत्या राज्याच्या AI इनोव्हेशन सिटीमध्ये 11 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे? तर प्रश्नाचं उत्तर गेस करून कमेंट करायचं आहे. तसेच लक्षात घ्या, आपलं जे दुसरं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर, त्याला तुम्ही विद्यार्थी मित्रांनो जॉईन करा, ज्यावर आपण डेली सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचा व्हिडिओ घेऊन येत असतो. तसेच जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे करंट अफेअर्स, त्याला देखील जॉईन करा, ज्यावर आपण क्विजच्या माध्यमातून तुमची तयारी करून घेत असतो. याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. टाटा समूहाने महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर आणि सेमी कंडक्टरशी संबंधित सेवांवर केंद्रित जागतिक दर्जाची इनोव्हेशन सिटी स्थापन करण्यासाठी 11 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्राचे शेजारील राज्य बघून घ्या, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा, त्यानंतर कर्नाटका आणि गोवा. महाराष्ट्राची स्थापना झाली 1 मे 1960ला. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, राजधानी आहे मुंबई, राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली, संजय गांधी, ताडोबा. महत्त्वाची धरणे आहेत उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडे 81 वन्यजीव प्रजातींसह एक नवीन जैविक उद्यान विकसित केले जाणार आहे. तर हे केले जाणार आहे राजस्थान या ठिकाणी.
राजस्थान बघून घ्या मॅपमध्ये कुठे आहे. शेजारील राज्य बघून घ्या. पंजाब आहे, हरियाणा आहे, त्यानंतर न्यू दिल्ली आहे, मध्य प्रदेश आहे आणि गुजरात आहे. राजस्थानची स्थापना झाली 30 मार्च 1949ला. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा. राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे. राजधानी आहे जयपूर. राष्ट्रीय उद्यान आहे मुकुंद्रा हिल्स, रणथंबोर आणि सरिस्का. महत्त्वाची धरणे आहेत बिसलपूर, राणा प्रताप आणि गांधीसागर. लोकसभेचे एकूण जागा आहेत राजस्थानमध्ये 25, राज्यसभेच्या आहेत 10 आणि विधानसभेच्या आहेत 200. तर लक्षात घ्या, प्रस्तावित जैविक उद्यानाचे बांधकाम अलवर जिल्ह्यात कटीघाटी आणि जैसमंद यांच्या दरम्यान करण्यात येणार आहे. हे सुमारे 100 हेक्टर क्षेत्रात पसरलेले असेल. यापैकी सुमारे 30% क्षेत्र पक्षी अभयारण्य म्हणून विकसित केले जाईल, तर उर्वरित 70% क्षेत्र हरित क्षेत्र राहील, जेणेकरून नैसर्गिक पर्यावरण जपले जाईल. पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या देशाने जगातील पहिला व्यापक AI कायदा पारित केला आहे? तर तो देश आहे दक्षिण कोरिया. पुढील प्रश्न, अलीकडेच राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा करण्यात आला? योग्य उत्तर आहे 24 जानेवारी. भारतामध्ये दरवर्षी 24 जानेवारी रोजी साजरा केला जाणारा राष्ट्रीय बालिका दिवस हा बालिकांना समर्पित एक दिवस आहे. 2008 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश मुलींच्या अधिकारांवर प्रकाश टाकणे, त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि लैंगिक भेदभाव तसेच महिलांविरुद्ध होणारे हिंसाचारासारख्या मुद्द्यांना संबोधित करणे हा आहे. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या राज्य सरकार आणि स्टारलिंक यांच्यात सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी करार झाला? तर याचं योग्य उत्तर आहे गोवा. लक्षात घ्या, स्टारलिंक आणि गोवा सरकार यांच्यात झालेला हा करार केवळ कनेक्टिव्हिटीच्या समस्यांचे निराकरण करण्यात मदत करणार नाही, तर शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत क्षेत्रांमध्येही तांत्रिक क्रांती घडवून आणू शकतो. ही भागीदारी हे सुनिश्चित करेल की गोव्याच्या दुर्गम भागांनाही मुख्य प्रवाहातील डिजिटल अर्थव्यवस्थेशी जोडता येईल. गोवा कुठं आहे? तर महाराष्ट्राच्या खालोखाल गोवा आहे. गोव्याची स्थापना झाली आहे 30 मे 1987ला. राजधानी आहे पणजी. मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत. राज्यपाल आहेत PS श्रीधरन पिल्लई. जिल्हे आहेत 2. क्षेत्रफळ आहे 3702 स्क्वेअर किलोमीटर. विधानसभेच्या 40 जागा आहेत, लोकसभेच्या 2 तर राज्यसभेची 1 जागा गोव्यामध्ये आहे. पुढील प्रश्न, सध्या कोणाला अशोक चक्राने सन्मानित केले जाईल? योग्य उत्तर आहे शुभांशु शुक्ला. लक्षात घ्या, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे भारतीय वायुसेनेतील त्या निवडक अधिकाऱ्यांमध्ये सामील आहेत ज्यांनी केवळ देशाच्या सुरक्षेत योगदान दिले नाही, तर भारताच्या अंतराळ इतिहासातही आपले नाव सुवर्ण अक्षराने नोंदवले आहे. जून 2025 मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकपर्यंत पोहोचून इतिहास रचला असे करणारे पहिले भारतीय ठरले. या असाधारण उपलब्धी आणि अंतराळ कार्यक्रमातील योगदानासाठी त्यांना भारताचा सर्वोच्च शांतिकालीन सैन्य सन्मान अशोक चक्र प्रदान करण्यात आला. पुढील प्रश्न, सध्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने कोणत्या IIT मध्ये आरोग्य सेवा क्षेत्रासाठी फेडेरेटेड इंटेलिजन्स हॅकॅथॉनचे आयोजन केले आहे? योग्य उत्तर आहे IIT कानपूर. पुढील प्रश्न, सध्या इलियास पाशा यांचे निधन झाले, ते कोण होते? तर ते एक फुटबॉलपटू होते. भारत आणि ईस्ट बंगालचे माजी दिग्गज फुटबॉलपटू इलियास पाशा यांचे 22 जानेवारी 2026 रोजी दीर्घ आजारानंतर निधन झाले. शांत, शिस्तबद्ध आणि अचूक खेळासाठी प्रसिद्ध असलेले पाशा कर्नाटकातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये गणले जात होते. पुढील प्रश्न, सध्या शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकासासाठी इंदिरा गांधी पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि खाली जे हाईप बटन आहे त्यावर क्लिक करा. डेली बेसिसवर करंट अफेअरची व्हिडिओ बघायचे असेल तर डेली करंट अफेअर यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब लगेचच करायचं आहे. तसेच चालू घडामोडींची जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲप्लिकेशनची लिंक दिली आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स तुम्ही परचेस करू शकता. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ग्राका माशेल. सध्या शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकासासाठी 2025चा इंदिरा गांधी पुरस्कार मोझांबिकच्या मानवाधिकार कार्यकर्ता ग्राका माशेल यांना शांतता, मानवीय कार्य आणि सामाजिक विकासातील उत्कृष्ट योगदानासाठी प्रदान करण्यात आला. पुढील प्रश्न, सध्या कोणत्या भारतीय अभिनेत्याला पद्मविभूषण 2026ने सन्मानित केले जाईल? याचं राईट आन्सर आहे धर्मेंद्र. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि केरळचे माजी मुख्यमंत्री VS अच्युतानंदन यांना पद्मविभूषण मरणोत्तर सन्मानाने गौरवण्यात आले आहे. याशिवाय प्रसिद्ध
व्हायोलिन वादक एन राजमाने ज्येष्ठ न्यायाधीश के.टी. थॉमस यांनाही पद्मविभूषण प्रदान करण्यात येणार आहे. पुढील प्रश्न, सध्या 25 जानेवारी 2026 रोजी कोणत्या राज्याचा 56वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश मॅपमध्ये बघून घ्या कुठे आहे. हिमाचल प्रदेश आहे या ठिकाणी. स्थापना झाली 25 जानेवारी 1971ला. मुख्यमंत्री आहे सुखविंदर सिंग सुखू. राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला. राजधानी आहे शिमला. जिल्हे आहेत 12. क्षेत्रफळ आहे 55,773 स्क्वेअर किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहेत ग्रेट हिमालयन पिन व्हॅली सिंबल 12. महत्त्वाची धरणे आहेत पांडव, चमेरा, नाथपा, झाकरी. पुढील प्रश्न, सध्या कोणत्या राज्य सरकारने स्वस्त सीमा अभियान सुरू करण्यासाठी ITBP सोबत सामंजस्य केले आहे? योग्य उत्तर आहे उत्तराखंड. उत्तराखंडने दुर्गम आणि रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या सीमावर्ती गावांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी प्राथमिक आरोग्य सेवा आणि वैद्यकीय सुविधांपर्यंत पोहोच सुधारण्याच्या उद्देशाने स्वस्त सीमा अभियान सुरू करण्यासाठी भारत तिबेट सीमा पोलीस सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. आता या ठिकाणी उत्तराखंड आला आहे. उत्तराखंड हिमाचल प्रदेशच्या खाली, हरियाणाच्या शेजारी आणि उत्तर प्रदेशच्या बॉर्डरवर आहे. उत्तराखंडची स्थापना झाली 9 नोव्हेंबर 2000 रोजी. मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी. राज्यपाल आहेत गुरमीत सिंह. राजधानी आहे देहरादून. जिल्हे आहेत 13. क्षेत्रफळ आहे 53,483 स्क्वेअर किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहे जिम कॉर्बेट, राजाजी व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, नंदादेवी आणि गंगोत्री. महत्त्वाची धरणे आहेत टिहेरी आणि कोटेश्वर. विधानसभेच्या 70 जागा आहेत, लोकसभेच्या 5 तर राज्यसभेच्या 3 जागा आहेत. पुढील प्रश्न, सध्या कोणत्या राज्यात दुग्ध विकासाला चालना देण्यासाठी NDDB आणि मुल्को यांनी सामंजस्य करार केला आहे? योग्य उत्तर आहे मिझोराम. मिझोराम मिल्क प्रोड्युसर कोऑपरेटिव्ह युनायटेड लिमिटेड यांनी राज्यात दुग्ध क्षेत्र मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. आज या ठिकाणी मिझोराम आला आहे. स्थापना झाली 20 फेब्रुवारी 1987ला. मुख्यमंत्री आहेत लाल दुहोमा. राज्यपाल आहेत VK सिंग. राजधानी आहे एजवाल. राष्ट्रीय उद्यान आहे मुरलेन, ब्लू माउंटेन आणि महत्त्वाची धरणे आहेत सेरलुई आणि तुई रियाल. पुढील प्रश्न, अलीकडेच राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा साजरा करण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे 25 जानेवारी. लक्षात घ्या, राष्ट्रीय मतदार दिवस लोकांना, विशेषतः युवकांना आणि प्रथमच मतदान करणाऱ्यांना निवडणुकांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी साजरा केला जातो. याचा उद्देश लोकांना हे समजावणे आहे की मतदान करणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि लोकशाहीतील एक महत्त्वाची जबाबदारी देखील आहे. यानंतर पुढील प्रश्न, प्रजासत्ताक दिनचे मुख्य अतिथी कोण आहेत? तर लक्षात घ्या, वरील दोन्ही म्हणजे उर्सुला वॉन डर लेयन आणि अँटोनियो कोस्टा हे मुख्य अतिथी आहेत. प्रजासत्ताक दिन 2026चे मुख्य थीम वंदे मातरम, जे 150 वर्षे आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर केंद्रित आहे. पुढील प्रश्न, अलीकडेच भारतीय सेनेद्वारे कोणत्या ठिकाणी ऑपरेशन ब्राह्मी चालवण्यात आले? योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर या ठिकाणी. केंद्र सरकारच्या ग्रीन पॅनलने जम्मू काश्मीरच्या तुलबुल स्टेज 2 जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी दिली. काश्मीरच्या जैनपोरा गावात झालेल्या उत्खननात 2000 वर्षे जुने बौद्ध स्थळ सापडले. एम्स विजयपूर कॅम्पसमध्ये जेनझी पोस्ट ऑफिसचे उद्घाटन करण्यात आले. जम्मू काश्मीरमध्ये दरबार मूची परंपरा पुन्हा सुरू करण्यात आली. 69वे राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा जम्मू काश्मीरमध्ये सुरू झाल्या. जम्मू काश्मीरसाठी 500 नवीन अटल टिंकरिंग लॅबची घोषणा करण्यात आली. काश्मीर खोऱ्यात माल वाहतुकीसाठी सक्षम होणारे पहिले रेल्वे स्टेशन अनंतनाग रेल्वे स्टेशन बनले. जम्मू काश्मीरविषयी अधिकची माहिती. केंद्रशासित प्रदेश बनला 31 ऑक्टोबर 2019ला. मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला. उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा. राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू. जिल्हे आहेत 20. क्षेत्रफळ आहे 42,241 स्क्वेअर किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहे सलीम अली आणि दचिगाम. महत्त्वाची धरणे आहेत कौशल्या, अनागपूर आणि ओत्तू बेरेज. विधानसभेच्या 114 जागा आहेत, लोकसभेच्या 5 तर राज्यसभेच्या एकूण 4 जागा आहेत. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच वैयक्तिक श्रेणी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 साठी कोणाची निवड करण्यात आली? उत्तर आहे सीता शेळके. पुढील प्रश्न, अलीकडेच मोफत कॅशलेस आरोग्य सेवा देण्यासाठी कोणत्या राज्यात मुख्यमंत्री सेहत योजना सुरू करण्यात आली? उत्तर आहे पंजाब. पंजाब बघून घ्या मॅपमध्ये कुठे आहे.
स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1966ला. राजधानी आहे चंदीगड. मुख्यमंत्री आहेत भगवंत मान. राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया. जिल्हे आहेत 23. क्षेत्रफळ आहे 50,362. विधानसभेचे 117 जागा आहेत. लोकसभेच्या 13 तर राज्यसभेच्या एकूण 7 जागा आहेत. यानंतर पुढील प्रश्न. अलीकडेच टाइम्स हायर एज्युकेशन विषय क्रमवारी 2026मध्ये टॉप 100 मध्ये समाविष्ट होणारी एकमेव भारतीय संस्था कोणती आहे? तर ती आहे ISC बेंगलोर. पुढील प्रश्न. अलीकडेच ICCने बांगलादेशच्या जागी कोणत्या देशाला T20 विश्वचषक 2026मध्ये समाविष्ट केले आहे? तर योग्य उत्तर आहे स्कॉटलँड. पुढील प्रश्न. अलीकडेच 9व्या आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळ्यात कोणता देश फोकस देश म्हणून निवडला गेला आहे? उत्तर आहे अर्जेंटिना. यानंतर पुढील प्रश्न. सध्या माओवाद्यांविरोधात ऑपरेशन मेघागो कोणत्या राज्यात राबवण्यात आले? योग्य उत्तर आहे झारखंड. झारखंड कुठे आहे मॅपमध्ये? तर झारखंड आहे या ठिकाणी बिहारच्या बाउंड्रीवर आहे. छत्तीसगड आणि त्यानंतर ओडिसा, पश्चिम बंगाल. स्थापना झाली 15 नोव्हेंबर 2000 रोजी. राजधानी आहे रांची. मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन. राज्यपाल आहे संतोष गंगवार. जिल्हे आहेत 24. क्षेत्रफळ आहे 79,716 स्क्वेअर किलोमीटर. विधानसभेच्या 82 जागा आहेत. लोकसभेच्या 14 तर राज्यसभेच्या 6 जागा आहेत. पुढील प्रश्न. सध्या ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाचे अध्यक्ष कोण निवडले गेले आहेत? तर ते आहे ऑप्शन डी शेख जोवान बिन हमद अल थानी. पुढील प्रश्न. अलीकडे जागतिक आर्थिक मंचाने कोणत्या राज्यात 4थ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे? योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश विषयी ज्या इतर गोष्टी आहेत त्या बघून घेऊयात. आंध्र प्रदेश द्वीप आयलंडवर सॅटेलाइट लॉन्च सुविधा विकसित करणार आहे. आंध्र प्रदेशातील जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प उभारला जाणार आहे. आंध्र प्रदेशच्या पांडुखाडीला GI टॅग मिळाला. आंध्र प्रदेशच्या पर्यटन विभागाने पूरस्थितीमुळे भवानी गेट बेट बंद केले. भारतातील सर्वात मोठा भूतापीय ऊर्जा तंत्रज्ञान पायलट प्रकल्प आंध्र प्रदेशात स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. पुढील प्रश्न. अलीकडेच आशियातील सर्वात मोठा नागरी विमान कार्यक्रम विंग्स इंडिया 2026 कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल? उत्तर आहे तेलंगणा. पुढील प्रश्न. अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवस कधी साजरा करण्यात आला? तर याचा राईट आन्सर आहे 26 जानेवारी रोजी. संयुक्त राष्ट्रांनी स्वच्छ ऊर्जेचा आंतरराष्ट्रीय दिवस 2026मध्ये साजरा केला. दरवर्षी 26 जानेवारी रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवस संयुक्त राष्ट्रांकडून स्वच्छ ऊर्जेबाबत जनजागृती वाढवणे, कृतीला चालना देणे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी एक जागतिक व्यासपीठ म्हणून साजरा केला जातो. पुढील प्रश्न. अलीकडेच बनारस साहित्य महोत्सव 2026मध्ये कोणाला भारतेंदू हरिश्चंद्र लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित केले जाईल? उत्तर आहे नमिता गोखले. पुढील प्रश्न. अलीकडेच WPL मध्ये शतक करणारी पहिली खेळाडू कोण बनली? तर ती आहे नेट सायवर ब्रंट. लक्षात घ्या नेट सायवर ब्रंट हिने WPL 2026मध्ये इतिहास रचत महिला प्रीमियर लीगमध्ये पहिले शतक खेळी केली. तिने ही कामगिरी मुंबई इंडियन्सकडून खेळताना रॉयल चॅलेंजर बंगळुरू विरुद्ध वडोदरा येथे साध्य केली. पुढील प्रश्न. अलीकडे इंडोनेशियाच्या कोणत्या मुख्य बेटावर मोठा भूस्खलन झाला आहे? तर तो झाला आहे जावा या ठिकाणी. लक्षात घ्या इंडोनेशियाचे मुख्य बेट जावा येथे अलीकडे मोठा भूस्खलन झाला आहे, ज्यामध्ये किमान 8 लोकांचा मृत्यूची बातमी आहे. हे ग्रेट सोंडा बेट समूहाचा एक भाग आहे, ज्यामध्ये सुमात्रा, बोर्निओ आणि सुलावेसी यांचाही समावेश होतो. पुढील प्रश्न. अलीकडेच कोणत्या राज्याने समान नागरी संहिता अध्यादेश 2026 लागू केला आहे? तर तो केला आहे उत्तराखंडने. पुढील प्रश्न. अलीकडेच मार्क टली यांचे निधन झाले, ते कोण होते? तर ते होते पत्रकार. लक्षात घ्या प्रसिद्ध पत्रकार, BBC नवी दिल्ली ब्युरोचे माजी प्रमुख आणि भारतावर लिहिलेल्या अनेक चर्चित पुस्तकांचे लेखक मार्क टली यांच्या निधनासह दक्षिण आशियातील विदेशी पत्रकारितेच्या एका युगाचा अंत झाला. यानंतर पुढील प्रश्न. अलीकडे भारताने गल्फूड 2026मध्ये भागीदार देश म्हणून ऐतिहासिक सुरुवात कुठे केली आहे? उत्तर आहे दुबई या ठिकाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने 25 ते 31 जानेवारीपर्यंतचे चालू घडामोडी प्रश्न आपण बघितले आहेत. जर तुम्हाला दररोज चालू घडामोडी क्विज सोडवायचे असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. हा QR कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्यावरून तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता.
चालू घडामोडींचं आपल्याला मटेरियल हवं असेल तर लक्षात घ्या, आपल्याकडे 5,000 प्रश्न आहे, 150 प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत, प्राईज आहे 199. परंतु न्यू 20 हा कुपन कोड यूज केला तर 20% डिस्काउंट तुम्हाला या कोर्सवर मिळून जाईल. यामध्ये जानेवारी ते डिसेंबर 2025 पर्यंतच्या चालू घडामोडी PDF प्रश्न सोबत टेस्ट प्रोव्हाइड करतोय. सोबत जानेवारी महिन्याच्या देखील चालू घडामोडी यात ॲड केल्या जातील. पुढच्याही येणाऱ्या अपकमिंग चालू घडामोडी याच कोर्समध्ये ॲड केल्या जातील. सोबत तुम्हाला पुस्तक लेखक, सण उत्सव, नृत्य प्रकार, महत्त्वाचे ऑपरेशन, निर्देशांक, पुरस्कार, राष्ट्रीय उद्यान योजना, आंतरराष्ट्रीय संस्था, क्रीडा, रामसर स्थळे, वारसा स्थळे, JI टॅक्स, व्याघ्र प्रकल्प, शिखर परिषदा, अर्थसंकल्प, जनगणना तसेच पद्म पुरस्कार यावर देखील प्रश्न ॲड करून तुम्हाला मिळतील. सोबत खालील टॉपिकवर 5 ऑनलाईन टेस्ट देखील आम्ही तुम्हाला देत आहोत. नक्की हा कोर्स परचेस करा, परीक्षेत तुम्हाला फायदा होईल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही खाली थँक्यू देखील कमेंट करू शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे दुसरं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर, त्याला देखील जॉईन करा, ज्यावर आपण डेली बेसिसवर करंट अफेअर शॉर्ट्सच्या माध्यमातून तयारी करत असतो. तसेच सकाळी 6 वाजता लॉंग व्हिडिओ देखील घेऊन येत असतो. थँक्यू.